हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण सप्तकला समजून घेणार आहोत. सप्तकलांचं वर्णन हे सुश्रुत शास्त्रस्थान 4थ्या अध्यायामध्ये आलेलं आहे. तर कला म्हणजे काय, तर त्याचा एक श्लोक आला आहे. खल्वेपी सप्त भवंती धात्वाशय अंतर्मर्यादा. म्हणजेच काय, तर धातू व आशय यांच्यामध्ये असणाऱ्या पडद्याला कला असे म्हणतात. धातू म्हणजे सप्तधातू, रस, रक्त, मांस, मेद आणि अस्थि, आणि त्यामधील आशय व धातू यांच्यामध्ये असणाऱ्या पडद्याला कला म्हटले आहे. तर पडदा म्हणजे काय, तर सेपरेटिंग लेयर, मेम्ब्रेन, फेशिया, इपिथेलियम, एंडोथेलियम, इंटरनल और एक्सटर्नल लाइनिंग या सगळ्यांचा समावेश हा कला या घटकाअंतर्गत होतो. याची मुख्य कार्य काय, प्रोटेक्टिव्ह, सेक्रेटरी आणि अब्झॉर्प्शन ही मुख्यतः त्याची कार्य आहे. याचा डिस्क्रिप्शन आपण पुढे बघणारच आहोत. एका उदाहरणाद्वारे आचार्यांनी आपल्याला कलाचं स्वरूप कसं आहे ते सांगितलं आहे. यथा हि सारकाष्ठेषु छिद्यमानेषु दृश्यते तथा हि धातुमांसेषु छिद्यमानेषु दृश्यते. स्नायुभिश्च प्रतिछन्नान सतितांश्च जरायुणा श्लेष्मणा वेष्टितांचापि कलाभागांस्तु तान्वितो. म्हणजेच काय, जसं लाकडावर छेद दिल्यानंतर त्याचा सारभाग आणि त्याचे लेयर्स जसे त्याप्रमाणे दिसतात, त्याचप्रमाणे धातू आणि मांस यावर छेद घेतल्यानंतर कलांचं स्वरूप आपल्याला दिसतं. तर कलांचं विभाजन केलेलं आहे. स्नायू स्वरूप, जरायू, श्लेष्मणा असा कला विभागणी त्यांची केलेली आहे. कलांचं डिफरंट स्ट्रक्चर आणि डिफरंट फंक्शन यातून आपल्याला बघायला मिळतं. स्नायू याचं कार्य मुख्यतः स्ट्रक्चरल सपोर्ट देणं आहे. जरायू म्हणजेच प्लासेंटा, त्याचं एक बॅरियर व सिलेक्टिव्ह परमेबिलिटी, उपस्नेहन्याद्वारे बेबीचं पोषण होणं हे त्याचं कार्य आहे. श्लेष्मा म्हणजेच लुब्रिकेशन आणि प्रसाधन हे त्याचं कार्य आहे. आता फॉर्मेशन ऑफ कला म्हणजेच कला कशी निर्माण होते याचा एक श्लोक आलेला आहे. धातूना रक्तादीनाम आशया यानी श्रुतांशी तेषां द्वयोर्धात्वाशयोर्मध्यो क्लेद स स्वेन स्वेन धातुष्मणा पक्व श्लेष्मादिछन्नं सनकलाख्या लभते. तर क्लेद म्हणजे काय, तर शरीरस्थ द्रवभाग, शरीरातील क्लेदाचे धात्वाग्नीद्वारे पचन होऊन श्लेष्मसदृश आवरण तयार होते आणि ती म्हणजे कला होय. धातुष्मणा म्हणजे धात्वाग्नी, प्रत्येक धातूचं असणाऱ्या धात्वाग्नीद्वारे तेथे प्रेझेंट असणाऱ्या क्लेदाचं पचन होऊन श्लेष्मसदृश आवरण तयार होते आणि त्यापासून ती म्हणजेच कला होय. तर धात्वाग्नी चांगला असेल तर तेथे निर्माण होणारी कला ही उत्तम दर्जाची असेल, आणि वाईस वर्षा म्हणजेच तेथील जर कला चांगली असेल तर तेथील धात्वाग्नी हा उत्तम कार्यरत आहे हे आपल्याला निदर्शनात येईल. हा चिकित्सेच्या दृष्टीने क्रक्स पॉईंट आहे. 7 कला म्हणजे मांसधरा, रक्तधरा, मेदोधरा, श्लेष्मधरा, पुरुषधरा, पित्तधरा आणि शुक्रधरा. प्रत्येकाच्या मागे धरा असा शब्द आलेला आहे. धरा म्हणजेच काय, धारण करणे. एकंदरीत प्रत्येक ज्या कला आहेत शरीराचं धारण करतात, म्हणून त्यांना पुढे मांसधरा, रक्तधरा, मेदोधरा असा उल्लेख आलेला आहे. सर्वप्रथम आपण मांसधरा कला बघूयात. मांसधरा कला ही प्रथम कला आहे. तर धातूंचा क्रम हा रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असा आहे. मग या ठिकाणी मांसधरा कला सुरुवातीला का असा प्रश्न उपस्थित होतो. तर मांसधरा कला हे स्ट्रक्चरल दृष्ट्या नसून तर त्यापासून नरिशमेंट मिळते, त्यामुळे मांसधरा कला ही सर्वप्रथम घेतलेली आहे. तसेच हिंदू टीकाकारांनुसार मांसधरा कला ही रसधातू संबंधित आहे, म्हणूनही तिला प्रथम उल्लेख केलेला आहे. प्रथम कला म्हणून तिचं स्थान आहे. श्लोक आलेला आहे. तासाम प्रथमा मांसधरा यस्याम मासे सिरा स्नायू धमनी श्रोतसाम प्रताना भवंती. म्हणजेच काय, तर ही प्रथम कला आहे व मांसधरा कलामध्ये सिरा म्हणजेच वेन्स, स्नायू टेंडन्स, धमनी आर्टरीज आणि श्रोतस हे घटक उपस्थित असतात. जर आपण ॲनाटॉमिकली त्याचं स्ट्रक्चर बघितलं तर डीपफेसिया, इंट्रामस्क्युलर सेप्टा याचं कोरिलेशन त्याच्याशी होऊ शकतं. इथे एक डायग्राम दाखवली आहे. त्यामध्ये जर इन्सिजन घेतलं तर आपल्याला सुपरफिशियल फेशिया, डीप फेशिया आणि इंटरनल मसल लाइनिंग आपल्याला तिथे बघायला मिळते. त्याचं कोरिलेशन आपण मांसधरा कलेशी करू शकतो. दुसरी आहे रक्तधरा कला. द्वितीया रक्तधरा मांसाभ्यन्तरतः तस्यां शोणितं विशेषश्च सिरासु यकृतप्लीहनोश्च भवन्ति.
म्हणजेच काय तर रक्तधरा कला ही द्वितीय कला आहे आणि मांसाभ्यंतर्थ म्हणजे मांसधरा कलेच्या आतमध्ये तिचं स्थान आहे. तस्यां शोणितम विशेषश्चू ती मुख्यतः सिरा यकृत प्लीहा यांमध्ये असते. ब्लड वेसल्स लिव्हर आणि स्प्लीन यांमध्ये रक्तधरा कला पाहायला मिळते. तर इथे एक डायग्रॅम दाखवली आहे जी आर्टरीची डायग्रॅम आहे. त्यामध्ये टुनिका मीडिया टुनिका एक्सटर्ना टुनिका इंटरना हे जे लेअर दाखवले आहेत त्यामधून आपण रक्तधरा कला याचं स्वरूप समजून घेऊ शकतो. तिसरी कला आहे मेदोधरा कला. तिथे श्लोक आलेला आहे. तृतीया मेदोधरा मेदो ही सर्वभूतानां उदरस्थ अण्वस्थिषु च महत्सु च मज्जा भवन्ति. म्हणजेच काय तर मेदोधरा कला ही तृतीय कला आहे आणि ती सर्व शरीरभर असून उदरस्थ ठिकाणी मुख्यतः बघायला मिळते. अण्वस्थिषु म्हणजेच छोटे अस्थी व महत्सु मोठ्या अस्थींमध्ये ती बघायला मिळते. मेदोधरा कला म्हणजेच फॅटी टिश्यू प्रेझेंट विदिन द ॲब्डोमेन उदरप्रदेशी व मोठ्या अस्थींमध्ये उपस्थित असते व लहान अस्थीत असते. मोठ्या अस्थींमध्ये येलो बोन मॅरोच्या स्वरूपात मेदोधरा कला आपल्याला बघायला मिळते आणि लहान अस्थींमध्ये सरक्त मज्जा असते. तर इन ॲब्डॉमनमध्ये लेसर आणि ग्रेटर मोमेंटम जे प्रेझेंट असतं त्याचं स्वरूप आपल्याला मेदोधरा कलाशी कोरिलेट करता येईल. चतुर्थ कला आहे श्लेष्मधरा कला. चतुर्थी श्लेष्मधरा सर्वसन्धिषु प्राणभृतां भवति स्नेहाभिक्ते यथा रक्षे चक्रम साधु प्रवर्तते संधय साधु वर्तन्ते संश्लिष्टा श्लेष्मना तथा असा श्लोक आलेला आहे. तर सर्व संधींमध्ये श्लेष्मधरा कला ही बघायला मिळते. श्लेष्मधराचं कार्य काय तर प्रॉपर लुब्रिकेशन आणि हेल्प इन जॉईंट्स टू ओव्हरकम द शॉक अँड स्ट्रेन. इथे डायग्राम दाखवले आहे. सायनोव्हिल मेम्ब्रेन सायनोव्हिल फ्लुइड आणि सायनोव्हिल फ्लुइडशी आपल्याला श्लेष्मधरा कलेचं कोरिलेशन होऊ शकतं. पुढची कला आहे पुरुषधरा कला. पंचमी पुरुषधरानां या अवंतकोष्ठे मलविभजते पक्वाशयस्ता यकृतसमन्तात् कोष्ठं च तंत्राणि समाश्रिताः उंडुकस्थ विभजते मलम मलधरा कला. पुरुषधरा कला ही पाचवी कला आहे आणि ती पक्वाशयात स्थित असते. सारगिट्ट विभजन म्हणजेच मलविभजन या कलेद्वारे होते. यकृत आसमंतात ती असते. यकृताच्या लेवलवर ती स्थित असते. उंडुकस्थानी मलाचे विभजन होते म्हणून तिला मलधरा कला असेही म्हणतात. एका डायग्रामद्वारे आपण ते बघणारच आहोत. पुढील कला आहे पित्तधरा कला म्हणजेच षष्ठी कला. पित्तधरा कला सायव मज्जाधरा कला हे आपल्याला माहितीच आहे. षष्ठी पित्तधरा या चतुर्विध अन्नपान आमाशयात प्रच्युतम पक्वाशय उपस्थितम धारयती. तर पित्तधरा कला ही सहावी कला आहे. षष्ठी पित्तधरा चतुर्विध अन्नपान जे आपण चार प्रकारचे म्हणजेच आशीत खारीत पीत आणि लीड हे चार प्रकारचे अन्न आमाशयातून पुढे येऊन पित्तधरा कलेमध्ये येतं. पित्तधरा कला ही पक्वाशय उपस्थित धारयती. या आमाशयातून आलेल्या अपक्व अन्नाचं धारण पित्तधरा कला करते आणि तिथे त्याचं पचन व धारण करते. आश्रित अन्न म्हणजे चिवेबल म्हणजे चावून खाल्ले जाणारे, खारीत म्हणजे स्वॅलड गिळले जाणारे, पीत म्हणजे ड्रिंक्स पिले जाणारे, लीड म्हणजे चाटून खाल्ले जाणारे हे चार प्रकारचे अन्न त्याचं पचन पित्तधरा कलेमध्ये होते. शुक्रधरा कला शेवटची आणि अंतिम कला. सप्तमे शुक्रधरा या सर्व प्राणीनां सर्व शरीरव्यापिनी यथा पयसी सर्पिस्तु गुडश्चिक्षो रसो यथा शरीरेषु तथा शुक्रम नृणां विद्याद्भिषक्वरः. आता सप्तमी शुक्रधरा कला ही सात्वी कला आहे. सर्व प्राणीनां सर्व शरीरव्यापिनी म्हणजे ती सर्व प्राणीमात्रांच्या सर्व शरीरात प्रेझेंट आहे. तर इथे एक उदाहरणावरून शुक्रधरा कला आपल्या शरीरात कशी उपस्थित आहे त्याचं उदाहरण दिलेलं आहे. यथा पयसी सर्पिष्टू पय म्हणजे दूध आणि सर्पी म्हणजे तूप. जसे दुधामध्ये तूप उपस्थित असते त्याचप्रमाणे शरीरामध्ये शुक्र उपस्थित असते असे विद्याद्भिषक्वर म्हणजे विद्यमान वैद्याने समजून घ्यायचे आहे. सर्व शरीरात उपस्थित असते. आता याचं एक उदाहरण म्हटलं तर डायबिटिक वुंड
तिथे शुक्रधारा कला ही बिघडलेली असते, त्यामुळे तिथे वुंड हिलिंग ही डिलेड होते. मग त्या ठिकाणी आपण शुक्रधारा कला चांगली करण्यासाठी जर औषधी जशी वंगभस्म वगैरे दिले तर तिथे शुक्रधारा कला शुक्रधात्वाग्नी वाढवणाऱ्या औषधामुळे चांगली होऊन तिथे हिलिंग लवकर होते आणि डायबेटिक वुंड हील व्हायला मदत होते. अशा प्रकारे आपण ह्या 7ही कलांचं स्वरूप बघितलं आहे. येथे एक समरी म्हणून हा चार्ट लक्षात ठेवायला सोपा होईल. धन्यवाद.